नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. खूपच इम्पॉर्टंट अपडेट एचएससी बोर्डाकडून आलेली आहे. पूर्ण व्हिडिओला बघा, पूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगेल आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा. लास्ट व्हिडिओचा विनर रोशन जगताप होतो, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो, त्याचं नाव दुसऱ्या व्हिडिओमध्ये अनाउन्स करतो. ठीक आहे. आणि तुमच्यासाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे एचएससी बोर्ड 2026च्या विद्यार्थ्यांसाठी. तिथंच सगळे प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्न, कुठूनही काही प्रश्न लीक झाला सगळ्यात पहिले तिथे येईल, म्हणून लगेच जॉईन करून घ्या. ठीक आहे. आता बोलूया आपण एचएससी बोर्डाकडून काय इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. बघा बाळांनो, आता जे लेटेस्ट आर्टिकल रिलीज झालं एचएससी बोर्डचं, ठीक आहे, त्याच्यात खूप काही गोष्टी मेन्शन होत्या. जसं की एचएससी बोर्डाने सांगितलंय स्टेटचा रिझल्ट वाढवण्यासाठी, म्हणजे 12वीचं पासिंग पर्सेंटेज वाढवण्यासाठी, म्हणजे पासिंग पर्सेंटेज 35 40 असं नाही म्हणत मी, स्टेटचं पासिंग पर्सेंटेज किती टक्के विद्यार्थी पास होत आहे पूर्ण स्टेट मधून, हे वाढवण्यासाठी बोर्ड खूप प्रयत्न करतंय. ठीक आहे. जसं की बोर्डाने सांगितलं की आम्ही सोर्स ऑफ क्वेश्चन पण सांगितले विद्यार्थ्यांना, की कुठून प्रश्न आम्ही विचारू शकतो. त्यातला त्यात एचएससी बोर्डाने सांगितलं आता आम्ही इम्पॉर्टंट चॅप्टर सुद्धा सांगतोय, जेणेकरून ते चॅप्टर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित फॉलो करावे. त्याच्यातून मॅक्झिमम प्रश्न एचएससी बोर्ड यावर्षी विचारणार आहे, हे स्वतः एचएससी बोर्डाने कन्फर्म केलेलं आहे. आज फक्त आपण फिजिक्सचे बघणार आहोत. नेक्स्ट सब्जेक्ट कोणता हवा आहे प्लीज कमेंट करा. ठीक आहे. कमीत कमी मला 300 कमेंट आल्या की लगेच मी दुसरा व्हिडिओ टाकून देईल. बाळांनो नक्कीच कमेंट करा. चला जाणून घेऊया फिजिक्सचे चॅप्टर. पण त्याआधी एक इम्पॉर्टंट गोष्ट, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमच्या बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल बाळांनो. विद्यार्थ्यांनी 90-95% स्कोअर केलेला आहे लास्ट इयर. तुम्ही लास्ट इयरच्या फीडबॅक किंवा वेबसाईटवरती चेक करू शकता. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात बोर्ड मला सांगून देतं का? नाही, तिथून प्रश्न या कारणाने येतात कारण प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केलेली आहे बाळांनो. फॉर एक्झाम्पल स्टेट थर्मोडायनामिक्स लॉस, ठीक आहे, हा प्रश्न 8 ते 9 वेळा विचारला गेला आहे. 10व्या वेळा विचारल्या जाण्याची शक्यता किती आहे? सगळ्यात जास्त आहे. मग तो प्रश्न आपण इन्क्लूड केला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. भरपूर क्वेश्चन असे असतात ज्यांचा पॅटर्न असतो, एक वर्ष आड करून विचारले जातात, ते क्वेश्चन आपण टाकलेले आहेत. म्हणून इतकी अनालिसिस केली, एक प्रश्नावरती 3-3, 4-4 दिवस आपण स्पेंड केलेले आहेत बाळांनो. म्हणून मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतात बोर्डामध्ये. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जाणून घेऊया फिजिक्सचे इम्पॉर्टंट चॅप्टर्स. पहिलं चॅप्टर फिजिक्सचं सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर बोर्डाने जे सांगितलंय ते आहे रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन मध्ये बोर्डाने सांगितलंय की 8 ते 9 मार्काला आम्ही रोटेशनल मोशन विचारू शकतो. ठीक आहे. त्यानंतरचं चॅप्टर जे बोर्डाने सांगितलंय ते आहे थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. जर तुम्ही फिजिक्सचं थर्मोडायनामिक्स केलं, बोर्डाने हे सुद्धा सांगितलंय जर तुम्ही फिजिक्सचं थर्मोडायनामिक्स केलं तर तुमचं केमिस्ट्रीचं थर्मोडायनामिक्स ऑटोमॅटिक होतं. ठीक आहे. फक्त प्लस मायनसचा डिफरन्स आहे. ठीक आहे. बोर्डाने हे 2 चॅप्टर सांगितले. तिसरं चॅप्टर कोणतं सांगितलं? तिसरं चॅप्टर सांगितलंय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. हे चॅप्टर खूप व्यवस्थित तुम्हाला करायचंय बाळांनो. नेक्स्ट चॅप्टर आहे बाळांनो कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, त्याला केटीजी आपण म्हणतो. ठीक आहे. हे 4 चॅप्टर तर खूपच जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतरचे जे चॅप्टर्स आहेत बाळांनो, त्याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट चॅप्टर बोर्डाने मेन्शन केले आहेत. पहिलं म्हणजे इलेक्ट्रिक करंट, दुसरं म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक. याच्यावरती यावर्षी बोर्ड खूप जास्त भर देणार आहे. इलेक्ट्रिक करंट आणि तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रिक करंट म्हणजेच करंट इलेक्ट्रिसिटी बाळांनो. ठीक आहे. हे 6 चॅप्टर झाले. त्यानंतर अजून 2 चॅप्टर बोर्डाने सांगितले, त्याच्यावर खूप जास्त लक्ष तुम्हाला द्यायचंय. आता तुम्ही म्हणणार दादा सगळेच चॅप्टर सांगतोय, 16 पैकी फक्त 8 चॅप्टर सांगतोय, 50% सिलेबस फक्त सांगतोय. ठीक आहे. त्यानंतर तुमचा ईएमआय आणि नेक्स्ट आहे वे ऑप्टिक्स. हे 2 चॅप्टर बोर्डाने व्यवस्थित करायला लावले. आता जेवढे चॅप्टर सांगितले ना बाळांनो, सगळ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे सगळ्यात जास्त येण्याची शक्यता आहे, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात येतील, असे प्रश्न आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. लगेच एनरोल करा. फक्त हे चॅप्टर करून सुद्धा 90% वारी आणू शकतात, हे स्वतः बोर्डाने सांगितलंय बाळांनो आपलं वेटेज डिक्लेअर करून. ठीक आहे. याच्यात कोणती खोटी गोष्ट नाही. जर तुम्ही व्यवस्थित एक पण प्रश्न नाही चुकवला नाही या चॅप्टरचा, 8 चॅप्टरचा, मी गॅरंटी देतो 90% वारी तुमची कुठे गेली नाही. ठीक आहे. ही इम्पॉर्टंट अपडेट होती. नेक्स्ट आता केमिस्ट्रीचे पण बोर्डाने सांगितलंय, मॅथ्स, बायोलॉजी सगळ्या विषयांचे सांगितलेत. नेक्स्ट सब्जेक्ट कोणता पाहिजे तुम्हाला प्रत्येक विद्यार्थी कमेंट करेल. ठीक आहे. कमीत कमी 300 कमेंट्स आल्या पाहिजे, लगेच तो व्हिडिओ रिलीज करून देईल. ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल करा बाळांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.